ए न्यू ब्लॉग. सो मी नेहा आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. खरं तर मला बघून आज माझ्या घरचे नक्कीच थक्क होणार आहे, कारण मी आज खूप दिवसांनंतर इकडे साडी घातली आहे. आणि खास असं काही नाही, बट आता गणपती बाप्पाचे शेवटचे काहीतरी 1-2 दिवस बाकी आहे आणि विचार केला आहे की जे काही आपलं गणपतीचं व्रत असतं ते घ्यायचं आहे. तर मला असं वाटलं की ठीक आहे, थोडंफार काहीतरी स्वतःसाठी चेंज म्हणून आज साडी घालावी आणि बाप्पाची छान अशी पूजा करावी. तर ठीक आहे फ्रेंड्स, असा काहीसा आपला आजचा व्लॉग आहे. सो व्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझा हा आजचा लुक कसा वाटला आहे. सो ठीक आहे, आता जे काही आपल्या बाप्पाची व्रत घ्यायची तयारी आहे ती आपण स्टार्ट करू. आता ठीक आहे, त्याआधी ज्या काही वस्तू लागतील ना त्या मी साईडला काढून घेतल्या आहेत. जसं की जे काही आपण गणपतीला जो काही व्रतासाठी जे दिवे बनवतो, तर 10 दिवे असतात आणि 11वा भंडारा असतो आणि गणपतीचे 5 दिवे आपण वेगळे बनवत असतो. तर ठीक आहे, जो काही भंडारा असतो ना त्याच्यामध्ये टाकायच्या वस्तू असतात ना त्या मी इकडे साईडला काढून ठेवल्या. मी त्या तुम्हाला दाखवते. इकडे मी जे काही आपले 5 जोड घेतलेले आहेत गहूचे, जे बारीक गहू असतात ते दुर्वाचे 5 जोड घेतले आहेत. नंतर आपले खोबऱ्याचे बारीक एकदम काप काढून घ्यायचे आहेत, ते पण 5 जोड म्हणजे असे 10-10 मी ते काढून घेतले आहे. आणि गूळ, आणि याच्यात मी ज्यावेळी भंडारा बनवेल त्यावेळीच मी याच्यात तूप ॲड करेल. सो ठीक आहे, अशा काहीशा गोष्टी आहेत फ्रेंड्स. आणि आता जे काही आपल्याला दिवे वगैरे बनवायचे आहेत, मी त्याची कणिक वगैरे सुद्धा बनवते आता. आणि ते कसे बनवते काय ते सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. सो ठीक आहे फ्रेंड्स, मी आईसोबत आईला विचारून एक वेळा परत कन्फर्म केलं, तर इकडे 10 जोड गव्हाचे घ्यायचे आहेत. म्हणजे 20 जोड म्हणजे 20 गहू, 20 दुर्वाचे तुकडे, 20 आपले खोबऱ्याचे काप आणि गूळ आणि तूप, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या भंडारामध्ये जाणार आहे. मी मगाशी बोलताना बोलली की 5 जोड, बट नाही, ते 10 जोड घ्यायचे, म्हणजे टोटल 20 वस्तू घ्यायच्या आहे. सो अशा काही पद्धतीने परत मी ह्या वस्तू साईडला काढून घेतल्या आहे. इकडे माझं पीठ सुद्धा मळून झालं आहे दिव्यांसाठी. आणि आता जे काही आपल्याला व्रत घेण्यासाठी धागा लागतो 10 पदरी, तो सुद्धा मी आता काढून घेते. सो ठीक आहे फ्रेंड्स, जे काही व्रत घेण्यासाठी आपल्याला जो काही धागा बनवायचा असतो, तर तो 10 पदरी घ्यायचा असतो. आणि तो असं काही जो आपला सूतचा जो रोल असतो ना, तर ते पदरला लावून अगदी म्हणजे 10 पदरी हे काढायचं असतं. सो ठीक आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टी मला माहिती नव्हती, मी आईला विचारून करते. सो असं काही हे, एक मिनिट. सो ही अशी पदरची जी रुंदी असते त्याला लावून म्हणजे एवढ्या रुंदीचा धागा आहे ना, तर हा 10 पदरी धागा काढायचा असतो. सो ठीक आहे, आधी तो मी काढून घेते व्यवस्थित. तर ठीक आहे, अशा काही पद्धतीने आपला हा जो 10 पदरी धागा होता तो एवढ्या लेंथचा काढून झाला आहे. आणि आता याला आहे ना व्यवस्थित आपण पाण्यात हळद टाकू आणि त्या हळदीने हा धागा आहे ना पिवळा करून घ्यायचा आहे. तर ठीक आहे, आता मी ते करून घेते आधी. तो मी आता एका वाटीत आहे ना थोडं चिमूटभर हळद आणि पाणी घेते आणि हा जो हा धागा काढला आहे ना व्रताचा, हा मी पिवळा करून घेते. त्याच्यात आपण थोडं पाणी ऍड करू. खरं तर माझ्यासाठी आज खूप चॅलेंजिंग टास्क आहे, कारण दिवसभर साडी घालणं किंवा दिवसभर मी पण जोपर्यंत आपण व्रताची पूजा वगैरे करतो. तर ठीक आहे, बघू कसं होतं अजून. तर आता मी याच्यात हळद घेतली आहे आणि पाणी पण ऍड करते. एक आपला धागा भिजेल एवढं पाणी ऍड करायचं आहे. तर ठीक आहे फ्रेंड्स, असा काहीसा आपला धागा जो आहे तो आता पिवळा करून झाला आहे. आणि आता हा धागा आपण जी काही आपली तुळस असते ना, तर हा तुळस जवळ ठेवून द्यायचा आहे. म्हणजे जोपर्यंत आपण आपली बाकी तयारी वगैरे करतो ना, दिवे वगैरे हे तोपर्यंत आपल्याला हा धागा आहे ना तो तुळस जवळ ठेवायचा आहे. तर ठीक आहे, आता आपण हा धागा छान तुळसची पूजा वगैरे करून तुळस जवळ ठेवून देऊ.
बरं, तर आता व्रत घेण्यासाठी जी काही बेसिक तयारी असते ती माझी करून झाली होती. पण इथे मला जे काही आपल्याला दिवे बनवायचे होते, गणपतीचे 5 आणि बाकी 10 दिवे, तर त्यासाठी मला कणिक बनवायचं होतं. तर हे दिवे आपण आपल्या गव्हाच्याच पिठाचे बनवत असतो. तर मी गव्हाच्या पिठात आहे ना आपला म्हणजे क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकताय. तर मी आधीच गूळ पाण्यात टाकून ठेवला होता. सो ते गुळाचं पाणी मी छानपैकी गाळणीतून गाळून घेतलं. गुळाचं पाणी, तेल आणि गव्हाचं पीठ असं मिळून मी ही कणिक बनवून घेणार आहे. जरापैकी घट्टच कणिक बनवेल मी, कारण जास्त पातळ कणिक बनवायची नाही. कारण दिवे मी वाफेवर न शिजवता मी पाण्यात म्हणजे पाण्यातून शिजवून घेणार आहे ते. सो ठीक आहे फ्रेंड्स, आता जे काही होतं ना आपलं कणिक वगैरे ते करून झालं आहे. आणि आता छानपैकी कणिक म्हणजे मुरलं आहे ते ॲक्च्युली, त्याच्यात आपण गुळाचं पाणी वगैरे टाकलं होतं. सो आता मी काय करते की इकडे मी पाट घेतला आहे आणि हे जे काही आपलं भंडारामध्ये ज्या काही वस्तू ॲड करायच्या होत्या त्या इकडे घेतल्या आहेत. तूप घेतलेलं आहे आणि आता मी इथे ना छान पटपट दिवे बनवून घेते, कारण बऱ्यापैकी वेळ झाला आहे. सो ठीक आहे, मी आधी दिवे बनवायला घेते. खरं तर ह्या सर्व गोष्टी आहे ना मला काही नवीन नाही आहे, कारण लहान होती तेव्हापासून अगदीच आईला ह्या सर्व गोष्टी करताना मी बघत आले आहे. पण त्यावेळी मी आईला नेहमी म्हणायची, काय गाय तू इतक्या सगळ्या गोष्टी करते आणि स्वतः कधीच तयार होत नाही, त्याच घरातल्या साड्या घालून वगैरे तू ह्या सगळ्या गोष्टी करत असते. पण आता जेव्हा मी स्वतः ह्या गोष्टी करते ना त्यावेळी मला कळतं की खरंच घरातल्या गोष्टींमध्ये अगदी स्वतःचं आवरणं इतकं सुद्धा आपल्याला भान राहत नाही. असो, पण ज्या काही गोष्टी आहेत ना त्या आईचं बघून आजसुद्धा मला करताना खूप जास्त आनंद होतो आणि त्यावेळी मला आईची तंतोतंत आठवणसुद्धा येते. असो, पण ह्या माझ्या छोट्या मेहनती मागे आहे ना आज बाप्पासोबत माझ्या दोघं पण मम्मी म्हणजे की माझी आई आणि माझी सासू आई ह्या दोघं पण खूप खुश होतात. म्हणजे त्यांना माझ्या ह्या गोष्टींचं खरंच खूप कौतुक वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी मी करते आणि छान वाटतं. म्हणजे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी मी केल्यानंतर जेव्हा त्यांना आनंद होतो ना तर त्यांना आनंदी बघून मला तो सुद्धा एक वेगळा आनंद मला भेटत असतो ह्या गोष्टी करण्यामागे. तर ठीक आहे, आता इथे छान पटपट मी दिवे वगैरे करून घेतलेले आहे आणि मी पाणी आधीच गरम व्हायला ठेवलं होतं. सो पाणीसुद्धा आता मस्तपैकी उकळून झालं आहे. तर ठीक आहे, आपण जे काही दिवे आहेत आपले ते याच्यात आता व्यवस्थित शिजवून घेऊ. सो काय आहे ना, आता मी इकडे दिवे ज्यावेळी पाण्यात ॲड करेल ना तर त्यावेळी मी पाण्यात थोडं तेल पण टाकलं आहे, कारण जे काही आपले दिवे आहेत ते एकमेकांना चिटकून नको जायला म्हणून. तर आता अशा पद्धतीने मी दिवे वगैरे शिजवून घेते आणि जोपर्यंत दिवे वगैरे रेडी होतात आपले शिजून, तोपर्यंत मी जी काही आपली बाप्पाची मांडणी आहे पूजेची ती सुद्धा करून घेते. सो फ्रेंड्स ठीक आहे, इकडे मी छान असं छोटंसं पाट आहे माझ्याजवळ. तर मी त्याच्यावर बाप्पाची मूर्ती जी काही होती माझ्याकडे ती ठेवली आहे. छोटीशी रांगोळी वगैरे काढून बाप्पाजवळ 1-2-3 माझ्याकडे फुलं तर नव्हती, कारण सकाळी खूप घाई झाली, पण जे काही होतं त्याच्याने मी बाप्पाची मांडणी करून घेतली आहे. त्यानंतर इकडे आपले दिवेसुद्धा रेडी झाले आहेत. तर मी ते दिवे जरा वेळ गार होऊ दिले, त्यानंतर ते ताटात काढून घेतले आणि आता ज्या काही ह्या वाती वगैरे आहेत जोडवात, तर ती मी आता छानपैकी मस्त दिव्यांमध्ये टाकून देते. सर्व दिव्यांमध्ये जे काही आपले 15 दिवे आहेत टोटल आणि 16वा भंडारा आहे. तर ठीक आहे, आता हे दिवे वगैरे मी छान वेगळ्या ताटात काढून घेते आणि मस्त आता ह्या दिव्यांमध्ये मी तेल वगैरे घालते. खरं तर असं म्हणतात ना की घरात जेवढं तेल तूप जळतं ना तेवढे आपले विघ्न दूर होतात किंवा ते आपली विघ्न टळतात. सो जेव्हा कधी मी दिवा लावते किंवा आरती लावते तर मी तेल किंवा तूप टाकण्याची असं कमी कधीच करत नाही. जेवढं जागा असेल तेवढं मी भरून देते म्हणजे, आणि चालू असतो तो दिवा माझा. इवन देवपूजेचा दिवासुद्धा माझा जर मी सकाळी देवपूजा केली तर तो अगदीच 3-4 वाजेपर्यंत सुद्धा चालतो. तर इथे छान मी असं मस्त दिव्यांमध्ये आता तेल वगैरे भरून घेतलं आहे. आणि जी काही आपली आज व्रताची कथा असते, खरं तर ही व्रत कथा म्हणजे एक नल आणि दमयंती नावाचे राजा राणी होते, त्यांच्या एका अनुभवावरून ही कथा आहे. सो छान आहे ती कथा. मे बी तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. तर आजच्या दिवशी ही पूजा करताना ती कथासुद्धा ऐकली जाते. तर ठीक आहे, मी आता दिवे वगैरे जे आहेत ते आपले लावून घेते. त्यानंतर माझी जी व्रताची पूजा आहे ती छानपैकी व्यवस्थित करून घेते आणि मग जी काही तुम्हाला नल दमयंतीची कहाणी आहे ती सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ठीक आहे फ्रेंड्स, मी जी काही आपली गणपती बाप्पाची व्रत कथा आहे तिला सुरुवात करते. सो हे व्रत स्पेसिफिकली म्हणजे ज्यावेळी आपला भाद्रपद महिना असतो त्या महिन्यात केलं जाते, गणपतीच्या 11 दिवसांमध्ये. आणि हे व्रत कोणीही करू शकते, म्हणजे अगदीच
लग्न झालेली महिला किंवा कुवाऱ्या मुलीसुद्धा हे व्रत करू शकताय. सो ठीक आहे, ह्या व्रतामागचं कारण एकच असतं की घरात आपलं जे काही सुख शांती असते ती असावी, आपली प्रगती व्हावी. आणि बाप्पाचं प्रतीकच ते आहे की बाप्पा हा बुद्धीचा देवता असल्यामुळे जे काही आपलं व्यावसायिक प्रगती असेल किंवा कौटुंबिक प्रगती असेल, घरात ज्या काही गोष्टी असतील त्या आपल्या सुरळीत व्हाव्या यासाठी आपल्या गणपती बाप्पाची पूजा केली जाते. तर ठीक आहे, याची कहाणी अशी आहे की एक नल नावाचा राजा होता आणि त्याचं लग्न दमयंतीशी झालं. दमयंती खूप गुणवंत, सुंदर आणि छान होती. ती देखील एक राजकन्याच होती आणि तिचं लग्न नल राजासोबत झालं. तर त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांचा बरेच दिवस संसार खूप सुखाने चालला होता. पण काही दिवसांनंतर जो काही नल नावाचा राजा होता तर त्याला म्हणजे जे काही जुगार असतो त्याचं व्यसन लागलं आणि त्या व्यसनामध्ये त्याचं सर्व राज्य तो गमावून बसला. मग त्यावेळी तो जी काही दमयंती असते तिला तो आपल्या माहेरी पोहोचवून देतो आणि तो जो नल नावाचा राजा असतो तो जंगलात जाऊन राहू लागतो. सो ही जी दमयंती असते ती आपल्या माहेरी राहते आणि ज्यावेळी माहेरी तिच्या ज्या काही तर ती तिच्या बहिणींना विचारते की घरात एवढा लखलखाट कसला आहे. तर त्यावेळी त्या सांगतात की आम्ही व्रत करतो आहे गणपतीचं. तर ती सुद्धा सांगते की मला सुद्धा करायचं आहे. पण ते तिला काहीच कुठलीच वस्तू न देता तिला घराबाहेर काढतात. तर ती मनोभावे जी काही घोड्याची लीग वगैरे असते त्याच्याने ती छान असं दिवे बनवते, वाती टाकते, जे गोमित्र असतं त्याच्याने ती दिवे पेटवते आणि तिला मग गणपती बाप्पा प्रसन्न होतो आणि ज्या काही तिच्या इच्छा असतात त्या पूर्ण होतात. त्यानंतर जे काही राजाचं गेलेलं राज्य असतं ते सुद्धा परत येतं. सो अशी काहीशी छोटीशी व्रत कथा आहे जी आपण सुद्धा मनोभावे केली तर आपल्या सुद्धा बऱ्याचशा इच्छा पूर्ण होतात. म्हणून आज छोटीशी ही पूजा मी पण बाप्पासाठी करते आहे आणि माझ्या घरासाठी करते आहे. सो अशी काहीशी होती नल दमयंतीची कथा जी तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा तुम्हाला ही यूट्यूबवर पण मिळू शकते. तर अशी काहीशी माझी साध्या पद्धतीची पूजा होती. जर याच्यात काही कमी जास्त असेल तर तुम्ही सुद्धा ते गोष्टी समजून घ्या. कारण ठीक आहे, ज्या गोष्टी मी ऐकून होती, बघून होती किंवा थोडंफार विचारून वगैरे त्या पद्धतीने मी ही जी आजची व्रतकथा आहे आपल्या गणपती बाप्पाची ती अगदी साध्या सरळ मनाने केली आहे. सो फ्रेंड्स, असा काहीसा होता आपला आजचा ब्लॉग. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.